नमस्कार मंडळी. आजच्या भागात आपण बघणार आहोत की सायली अर्जुनची वाट बघत असते. त्यात तिला अर्जुन आलेला दिसतो. सोफ्यावर बसून कल्पना सायलीला प्लॅन सांगते. अर्जुन येतो. अरे वा बायको मम्मा. त्या दोघीही फोन मध्ये रमलेल्या असतात असे दाखवले. अर्जुन म्हणतो की काय इम्प्रुव्हमेंट आहे ना मम्मा. सायली एकत्र टाइमपास करताय. अर्जुन म्हणतो की बायको मला खूप भूक लागलीये, पटकन जेवायला वाढ. सायली फोन मध्ये पाहून म्हणते की हे काय, गुळाची कॉफी, गुळाचा चहा बघितला होता, आता काय कॉफी. कल्पना म्हणते की काही करतात ना तिकडे. अर्जुन म्हणतो की बायको मोदक असेल ना, मला मोदक खायचे. दोघेही हसतात. अर्जुन म्हणतो की आय एम सॉरी, मला जावं लागलं मीटिंगला, पण जेव्हा मी सांगितलं की मला तुझ्या हातचे मोदक खायचे आहे, मी मीटिंग अर्धवट सोडून आलो. कल्पना म्हणते की शेवटचे 2 मोदक आण. कसं आहे ना, पोट भरलं पण मन भरलं नाही. सायली जाते आणि मोदक आणायला जाते. अर्जुन तिच्या मागे मागे फिरताना दिसतो. सायली कल्पना मोदक खातात. मोदक खाऊन घेतल्यावर अर्जुन इकडे तिकडे बघतो की जेवायला पण काही नाही. मी बाहेरून ऑर्डर करतो असं तो म्हणतो. कल्पना आणि सायली सोफ्यावर उठून म्हणतात खबरदार, बाहेरचं काही खाल्लं तर. अर्जुन म्हणतो का आता का, तेव्हा मी दिसतही नव्हतो, तुम्हाला ऐकूही येत नव्हतं. प्रॉब्लेम काय आहे तुमचा. कल्पना म्हणते बघितलं सायली, प्रॉब्लेम काय आहे हे तुझ्या नवऱ्याला अजूनही कळत नाही. सणाच्या दिवशी मीटिंगला गेला, वाट बघायला लावली, म्हणजे दोघीही चेष्टा करत होता. अर्जुन म्हणतो तेव्हा कल्पना आणि सायली दोघीही हसायला लागतात. बायको मम्मा आय एम रिअली सॉरी, काम तसं महत्वाचं होतं. सायली मी उठाबशा काढतो. अर्जुन रूम मध्ये असताना कल्पना अर्जुन जवळ येऊन अर्जुनला म्हणते की तुला मी डिस्टर्ब नाही केलं ना. मी सायलीवर खूप अन्याय केला, पण तू माझे चांगलेच डोळे उघडले. कॉमन मम्मा, तुझं किती प्रेम आहे दिसत होतं, पण तू दाखवत नव्हती, म्हणून तुला थोडंसं पुश केलं. तेव्हा कल्पना म्हणते अर्जुन, माझ्या मनात एक वेगळीच कल्पना आहे. मी सायलीशी जे काही वाईट वागले ना, तो सगळं मला भरून काढायचं आहे. म्हणजे तुला एक्झॅक्टली काय करायचे आहे. तेव्हा कल्पना म्हणते आता बघ ना रे, सायली आपल्या सगळ्यांसाठी किती राबते, आपल्या सगळ्यांच्या आवडीनिवडी जपते, पण स्वतःकरिता अजिबात वेळ काढत नाही. मला एक खास सायलीचा दिवस म्हणून साजरा करायचा, सगळं तिच्या मनासारखं. तेव्हा अर्जुन म्हणतो ग्रेट आयडिया. जसं फादर्स डे, मदर्स डे, फ्रेंडशिप डे, तसं आपण सायली डे साजरा करूया. आणि कल्पना हसते व म्हणते ठरलं तर मग तू की नाही अर्जुन, आता सायलीला काय काय आवडते याची एक लिस्ट करून दे. म्हणजे बघ ना, सायलीचा आवडता रंग, आवडता पदार्थ, आवडता सिनेमा, गाणं, किंवा तिला फिरायला जायला कुठं आवडतं. मग नंतर अर्जुन विचार करत असतो की मी मम्माला या सांगितलं की, पण मला तर माहित नाही. तो डायरी बघत असतो. डायरी बघता बघता डायरी मधल्या काही घडलेल्या गोष्टींचा त्याला आठवतात आणि आठवतीत रमून जातो. डायरी बघणं झालं, तो म्हणतो यात तर माझ्याबद्दलच आहे. सायलीने तिच्याबद्दल काही लिहिलं नाही. तो कुसुमताईला फोन लावतो. कुसुम म्हणते की बोला अर्जुन सर, सायलीच्या बालपणीबद्दल काही सापडलं का. बालपणीतलं काय कुसुमताई, मला तर आत्ताच तिच्या लाईफ मधलं सापडत नाही. सायलीला काय काय आवडतं याची लिस्ट बनवून द्यायची सांगितली मम्माला, असं सांगत असतो. तुम्हाला सगळं माहित असेल ना, याला म्हणतात का बायकोवरचं प्रेम, असं कुसुम म्हणते. नाही, तुम्ही थोडे कष्ट करा वकील साहेब, माझा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे.
असं म्हणून कुसुम फोन ठेवून टाकते. अर्जुन विचारात पडतो. सायली रूम मध्ये येते आणि तुम्ही कामात तर नाही ना असं म्हणते. तिकडे खाली सगळे जण जमलेले असतात. अस्मिता की आपण क्रिकेट खेळूया, मी अंपायर होते, मला धावपळ करता येणार नाही. प्रताप म्हणतो की तुझ्या सोयीनं खेळल्या जाणार नाही. मी काय म्हणतो, बाहेर किती पाऊस पडतोय, घरातच इंडोर खेळूया. अस्मिता म्हणते की पप्पा माझं कोणी ऐकतच नाही. सायली गेली अर्जुनला आणायला, अजून आली नाही. मग कसं ठरवायचं? विमल पायऱ्याकडे बघत म्हणते. अश्विनी असं म्हणून कुसुम फोन ठेवून टाकते. अर्जुन विचारात पडतो. सायली रूम मध्ये येते आणि तुम्ही कामात तर नाही ना असं म्हणते. तिकडे खाली सगळे जण जमलेले असतात. अस्मिता की आपण क्रिकेट खेळूया, मी अंपायर होते, मला धावपळ करता येणार नाही. प्रताप म्हणतो की तुझ्या सोयीनं खेळल्या जाणार नाही. मी काय म्हणतो, बाहेर किती पाऊस पडतोय, घरातच इंडोर खेळूया. अस्मिता म्हणते की पप्पा माझं कोणी ऐकतच नाही. सायली गेली अर्जुनला आणायला, अजून आली नाही. मग कसं ठरवायचं? विमल पायऱ्याकडे बघत म्हणते. अस्मिता ताई तुम्ही नाव काढलं आणि अर्जुन दादा सायली वहिनी आले. अस्मिता शिटी वाजवते. लवकर या अशी हाक मारते. कल्पना म्हणते की अंपायर खूप स्ट्रिक्ट आहे. अर्जुन म्हणतो की काय सायली मला म्हणाली की गेम खेळूया. सायली म्हणते की अंताक्षरी खेळूया. अस्मिता म्हणते की नाही, तुला सगळे गाणे येतात, तू जिंकशील, बाकी सगळे जिंकणार नाही. मग अर्जुन म्हणतो मग अर्जुनला सुचते की सायलीला काय आवडतं हे मला जाणून घेणं सोपं होईल. प्रताप म्हणतो की पासिंग पार्सल खेळूया. अर्जुन म्हणतो की कपल गेम खेळूया. KYP सगळे KYP. हा कोणता गेम? अर्जुन सांगतो नो युअर पार्टनर. पार्टनर आपल्याला किती ओळखतात असं सायलीकडे बघत असतो. कल्पना म्हणते अरे वा, मग तर हा गेम तुम्ही जिंकसाल. नाही, माझ्याबद्दल तर यांना काहीच माहित नाही. अर्जुन अरे. अस्मिता हसते आणि विमलला पाठवते की स्टोअर मधून रूम मधून पाट्या आणि व्हाईटबोर्ड घेऊन ये. मग अस्मिता गेम सांगायला लागते. आपल्या पार्टनरला दाखवायचं नाही, चिटिंग करायची नाही. मी सांगितल्यावर ती पाटी दाखवायची. त्याचं करेक्ट उत्तर देईल त्याला मार्क असं ती म्हणते आणि जो सगळे करेक्ट उत्तर देईल तो जिंकला. विमल येते आणि सगळ्यांना पाठी आणून देते. चला तर मग गेमला सुरुवात करूया. सगळेजण हो म्हणतात. अस्मिता प्रश्न विचारते की तुमचा पार्टनरला आवडता रंग कोणता? सगळे लिहिता. नाही प्रताप, ही लिहायला वेळ किती लागणार? अस्मिता म्हणते की आता तुमची बारी डॅड. प्रताप दाखवतो की मी पिवळा लिहिला. कल्पना हसते. प्रताप म्हणतो की मला माझ्या बायकोबद्दल सगळं माहित आहे, मी चुकू शकत नाही, उगाच थोडी संसार केलाय मी. मग प्रेक्षकांनो, पुढील भागात सायलीसाठी बुके आणतात. कल्पना म्हणते की तू आज आराम करायचं, बाकी सगळे कामं आम्ही करू. अर्जुन सायलीच्या मागे पळताना आणि गजरा लावताना दाखवलेला आहे.